हरे कृष्ण, राधे राधे. प्रतिभा फॅशन कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 38 साईजचा 4 टक्स ब्लाऊजची परफेक्ट पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. जर तुम्हाला ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे तुम्ही पाहू शकता मी एक पेपर घेतला आहे. फोल्ड बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि माप टाकून घ्यायची आहे. इथून आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. अगोदर आपण ब्लाऊजची मापे बघू. 38 साईजचा 4 टक्स ब्लाऊज आहे. पूर्ण उंची 15 इंच आहे. छाती 38 इंच, कंबर 31 इंच, शोल्डर 5.25, मुंढा 17 आहे म्हणजे 8.5 इंच, पुढचा गळा 5.5 इंच आहे, मागचा गळा 9.5 इंचाचा आहे, टक्स पॉईंट 10 इंच आहे, मागील पट्टी 5 इंच आहे म्हणजे बॅक पट्टी 5 इंचाची आहे. बाही उंची 5.5 इंच आहे. दंडघेर 6.5 म्हणजेच हाफ 13 इंच दंडघेर आहे. या मापावर आपल्याला ब्लाऊजची कटिंग पाहायची आहे. ब्लाऊजची उंची 15 इंच तयार आहे तर आपल्याला त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि माप टाकून घ्यायचं आहे. जे मी माप सांगितले होते ते ब्लाऊजचा तयार माप आहे. त्यामध्ये किती इंच ॲड करायचं ते मी आता तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण उंची जर 15 असेल तर 1 इंच ॲड करायचं आहे. छातीचा चौथा भाग 38चा चौथा भाग 9.5 प्लस 1.5 इंच, कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच डाटसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. तयार शोल्डर 5.25 आहे तर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. मुंढा आपला 17 आहे. 17च्या हाफ 8.5 मायनस आपल्याला 2 किंवा 2.25 इंच घ्यायचं आहे आणि 6.25वर आपल्याला खूण करून घ्यायची आहे. पुढचा गळा 5.5 आहे तर अर्धा इंच, मागचा गळा 9.5 आहे तर अर्धा इंच आणि टक्स पॉईंट 10 असेल तर 10.5 इंचावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे. मागील बॅकची पट्टी आपल्याला 5 इंच तयार आहे तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 5.5वर मार्क करून घ्यायचं आहे. बाही उंची 5.5 आहे त्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे. दंडघेर 13 इंच आहे. 13चा हाफ 6.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता आपण यावरून पेपर कटिंग पाहूया. इथे मी शोल्डरचं माप टाकत आहे. आपल्याला 5.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. 15 इंच उंची आहे तर 1 इंच प्लस करून 16वर मार्क करून घ्यायचं आहे. शोल्डर 5.5 आहे तसंच आपल्याला 5.5वर खूण करून घ्यायची आहे आणि नंतर सरळ रेष मारून घ्यायची आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण खूण करून घेत आहोत 6.25वर. इथून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. गळ्यासाठी मी आता इथं 2.5 इंचावरती खूण करून घेत आहे. नंतर खाली आपल्याला 2.5 इंच किंवा गळा जर आपल्याला खालून मोठा हवा असेल तर 3.25 इंचावरती आपण घ्यायचं आहे. मी इथं 3.25 इंच घेत आहे आणि इथून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. गळ्यासाठी गोल आकार यावा म्हणून आपण कर्व शेपचा उपयोग करत आहोत. कर्व शेप वापरल्याने आपला गळा एकदम परफेक्ट व गोल बनतो. आता आपण जिथे मार्क केला आहे तिथून आपल्याला गोल राऊंडमध्ये असं कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. आपली छाती 38 आहे. 38चा हाफ म्हणजे 9.5 इंच प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे शिलाई मार्जिन ठेवायची आहे. आणि कंबर आहे 31 इंच. 31चा हाफ म्हणजे 7.25 प्लस 1 इंच डाट मारण्यासाठी आणि 1.5 इंच
इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि इथून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि ही आपली फिटिंगची लाईन आहे. इथून आपल्याला फिटिंगचं लाईन मारून घ्यायची आहे. आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बॅक मुंड्याचा आकार आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे, कारण गळा जास्त डीप नसल्यामुळे आपण 1.25 इंच घेत आहोत. आणि इथून आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. 3च्या पुढे एक लाईन घेऊन आपल्याला कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओ स्किप कुठेही करू नका, कारण मी मध्ये मध्ये छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत. त्यात तुम्हाला व्हिडिओ स्किप केल्यावर समजणार नाहीत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथून आपल्याला फ्रंट साईडचा म्हणजे समोरचा आकार 1.25 इंचावरती द्यायचा आहे. आणि सेंटरमधून आपल्याला 2 लाईन आत घेऊन कर्व शेपने आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. असं केल्यानं आपल्याला मुंड्यामध्ये गुड्या पडणार नाहीत. आता आपल्याला ब्लाऊजची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. 4 इंचावरती मी खूण करत आहे आणि इथे 3 इंच घ्यायचं आहे. आणि सेंटरमध्ये पण आपल्याला 3 इंच घेऊन लाईन ओढून घ्यायची आहे. सरळ 3 इंचावरती आपल्याला इथपर्यंत मार्क करून घ्यायचा आहे. आणि इथून राऊंडमध्ये आपल्याला क्रॉसपट्टीची मार्किंग करून घ्यायची आहे. ब्लाऊजचा टक्स पॉईंट आहे 10 इंच प्लस आपल्याला 1/2 इंच घेऊन 10.5 इंचावरती आपल्याला खूण करायची आहे. आणि इथून आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. छाती आपली 38 आहे, तर आपल्याला 4.25 इंचावरती अशी खूण करून घ्यायची आहे. आणि आपला जिथपर्यंत टक्स पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला अशी रेष मारून घ्यायची आहे. ही टक्स आहे आपल्याला 4 टक्स ब्लाऊजचा पहिला टक्स आहे. आणि साईडला 1/2 इंच आपल्याला मार्जिन ठेवून 1 इंचचा टक्सची मार्जिन करून घ्यायची आहे. तुम्ही तर पाहू शकता आपण इथून मार्जिन करून घेत आहोत. आणि इथे आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि 6चा सेंटर म्हणजे 3 इंच. 3 इंचापासून आपल्याला 2.5 किंवा 2.25 घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला 1/2 इंच टक्स मारण्यासाठी घ्यायचं आहे. मुंढ्यापासून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि 1/2 इंच इथून घेऊन सरळ रेष मारून घ्यायची आहे. इथून आपल्याला 1.5 इंच घेऊन पॉईंट करून घ्यायचं आहे. आणि इथून 2 इंच वर घेऊन आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. हा 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे इथून आपल्याला 4था टक्स मारून घ्यायचा आहे. इथे आपण 1/2 इंच घेऊन टक्स मारलेला आहे. तुम्ही तर पाहू शकता आपले 4 टक्स झालेले आहेत. असा आपल्याला गोल आकार आला पाहिजे असे टक्स आपल्याला मारले पाहिजेत. सेफ एकदम छान बसतो. आता आपल्याला पेपरची कटिंग करून घ्यायची आहे. जिथून आपण मार्क केला आहे तिथून व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. 38 साईजसाठी ही एकदम परफेक्ट कटिंग आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला
समजेल की ब्लाऊज किती छान बसतो ते. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथून आपणाला थोडं शोल्डर डाऊन करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे. आता आपणाला इथे थोडं गळ्याला कट करून पेपर वेगळा करून घ्यायचा आहे. हा फ्रंट साईडचा पार्ट आहे आणि हा बॅक साईडचा पार्ट आहे. इथून आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. आता आपली फ्रंट साईडची कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण बॅक साईडची कटिंग पाहू. हा बॅक साईडचा पार्ट आहे. बॅक साईडचा गळा आपला 9.5 आहे, तर अर्धा इंच करून 10 इंचावर खूण करून घ्यायची आहे. किंवा मागील बॅक पट्टी सुद्धा आपण मोजून घेऊ शकतो. 5 इंच असेल तर अर्धा इंच प्लस करून आपल्याला मार्जिन करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथं 5.5 इंचावरती खूण करून घेत आहे. आणि इथून आपल्याला 2.5 किंवा आपल्याला जर ब्रॉड नेक पाहिजे असेल तर 2.25 इंचावरती आपल्याला खूण करून घ्यायची आहे. आणि इथून सरळ रेष मारून घ्यायची आहे. गळ्याचा गोल आकार देऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथून आपल्याला 2 लाईन खाली घेऊन सरळ कट करून घ्यायचं आहे. यामुळे आपला गळा उतरणार नाही. आता आपल्याला बॅक टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी 5 इंचावरती खूण करत आहे. इथून आपल्याला टक्सची उंची 4.5 किंवा 5 इंच घ्यायची आहे. मी इथे 5.5 इंच घेत आहे, कारण ब्लाऊजची उंची खूप जास्त आहे. इथून आपल्याला खाली अर्धा इंच मार्किंग करून सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता आपली बॅकची कटिंग पूर्ण झालेली आहे. तुम्ही तर पाहू शकता हा आपला फ्रंट पार्ट आहे. आणि इथून आपण राऊंडमध्ये आकार देऊन घेतलेला आहे. ही आपली क्रॉस पट्टी आहे. असं आपल्याला बरोबर माप ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला कापडावर माप ठेवून कसं कट करायचं हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला जर स्लीवची कटिंग पाहायची असेल तर मी यूट्यूबला याचा व्हिडिओ टाकलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने स्लीवची कटिंग सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि स्लीव्ज कटिंग एकदाच करून बघा. तुम्हाला कळेल की हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. या पद्धतीने जर तुम्ही 38 साईजचा ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाऊज खूप छान बसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवर माप ठेवून कसं घ्यायचं ते शिकणार आहोत. आणि एक्स्ट्रा मार्जिन कुठे कुठे ॲड करायचे आहे ते पण मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर नंतरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.